एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आजी, आजी, आपण जे ठरवले ते जर आज सगळं नीट पार पडलं ना, तर आपण 2 पावलं पुढे गेलो तसं म्हणायला हरकत नाही. सत्याचा मार्ग जरा मोठा होईल शब्द, पण आपल्या कुटुंबाचा जो खऱ्याचा आग्रह आहे ना, तो मी राखू शकलोय असं वाटेल मला. बरोबर आहे, पण आधी ते पैसे तर हातात मिळू देत, मग त्यातून काय साधता येईल ते नंतर बघूया ना. आजी, मला माहितीये सगळ्याच गोष्टी पैशांनी नाही विकत घेता येत, पण हे पैसे वच्छे हत्यांसाठी ह्या घराचा दरवाजा उघडतील. आणि आजी, अगं ताईने जे नुकसान केलंय त्याची भरपाई ताईच्याच पैशातनं करता येईल. आजी, पण हे सगळं करताना मला खूप ऑड वाटतंय ग. म्हणजे ज्यांना मान मिळवून द्यायचंय तीही माझीच माणसं आहे, आणि ज्यांनी मान खाली घालायला लावली तीही माझीच माणसं. अगं, एका काट्यानंच दुसरा काटा काढायचा असतो बाई. का ग, गप्प का झालीस? मला माझ्याच बहिणीच्या विरोधात जावं लागतं. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं बरं स्वानंदी. प्रेमाच्याच माणसांची युद्ध करावं लागतंय तुला. तेच तर कठीण होऊन बसले. असा विचार नको करू स्वानंदी. श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला काय सांगितलं होतं? आजी, मागे एकदा वच्छी हत्यांनी सुद्धा हेच सांगितलं होतं मला, पण तेव्हा मला ते जमलं नव्हतं. म्हणजे त्या बिचारीनं तिच्या परीनं प्रयत्न केला होता म्हणायचा. हो ग, पण मलाच जमलं नाही. आणि आजी, अगं आपल्याच माणसांच्या समोर उभं ठाकताना ना हातपाय गळतात ग. हेच झालं होतं अर्जुनाचं. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितलं होतं की तुझा जो धर्म आहे ना, त्यासाठी तू लढतोयस, मग समोर कोण आहे ते बघू नकोस. त्याच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायासाठी तो लढत होता, आणि तुझ्या घरातल्या सत्याला वाचा फोडण्यासाठी तुला लढावं लागतंय. जे योग्य आहे त्यासाठी आपल्याच लोकांची लढावं लागलं ना स्वानंदी, तरी मागे फिरायचं नसतं. आणि हा निश्चय जेव्हा माणूस करतो ना, तेव्हा त्याच्या पाठीशी देव उभा राहतो, त्याची गाडी देव चालवतो. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. हो, आणि साक्षात महाबली हनुमान त्या रथाच्या कळसावर बसले होते. का? कारण तो रथ अपघातात सापडू नये म्हणून. म्हणजे घोड्याचा वेग श्रीकृष्णांच्या हातात आणि रथाचं संतुलन मारुतीच्या हातात. आणि जसा अर्जुन लढाईसाठी तयार झाला, तशीच तूही लढाईसाठी तयार हो. म्हणजे देव साक्षात तुझ्या पाठीशी उभा राहील की नाही बघ. ठरवलंय तसं होईल ना सगळं? अगदी तसंच होईल. आजी, महेशचा फोन. हॅलो. हा स्वानंदी, महेश.
अगं मी पोचलोय, म्हणजे बँकच्या बाहेरूनच बोलतोय. एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? काय झालं? रादर 2 प्रॉब्लेम झाले. एक तर संपर्काची सही जुळत नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँक मॅनेजर म्हणतात की 2-3 लाख असेल तर ठीक आहे, पण 10 लाखाची जर अमाऊंट असेल तर ज्यांचं अकाउंट आहे त्यांनी बँकेत यायला पाहिजे. अरे दोन्ही प्रॉब्लेम्स खूप मोठे. तू 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 ताईला कळवलंस का? हो ना, पण ती पार्लर मध्ये वेळ लागेल म्हणते. तर बँक बंद व्हायच्यात आली म्हणजे मिळवलं. तू तिला पुन्हा एकदा फोन ट्राय करून बघ ना. तिला सांग जरा लवकर आहे म्हणून. हे बघ महेश, हे काम आजच्या आजच व्हायला हवं. हो मला माहिती आहे, पण यू डोंट वरी. हे बघ, आज नाही झालं ना तरी उद्या नक्की होणार, पण काम होणारच. तसं नाही रे महेश. हे बघ, अनेकदा असं झालं की गोष्टींना हातातोंडात येऊन निसटल्यात. आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी की आपण ज्यांच्या विरोधात उभे आहोत ना ते फार कसलेले आहेत. आपल्याला सावध राहावंच लागणार. हो, पण तू असं का बोलतेस? म्हणजे काही झालंय का? अरे काल तू आला होतास, हे बाबांनी ह्यांना सांगितलं. ह्यांना सांगितलं म्हणजे आईनाही सांगितलंच असणार. आईना जरी संशय आला ना, त्या लगेच संपदाताईला फोन करतील आणि सगळं शोधून काढतील. आपला प्लॅन फसेल रे. नाही, बरोबर आहे. आणि संपर्काचं तर याबाबतीत डोकं खूपच चालतं. आणि मी ना ह्यांच्याशी काय, मला कोणाशीच खोटं नाही बोलता येणार रे. हे पण तू नीलला काय सांगितलंस? म्हणजे तू खोटं बोलत नाहीस ना? मी खोटं नाहीच बोलले, पण पूर्ण खरं सुद्धा नाही सांगितलं. म्हणजे ना दोघांच्या मधलं असं काहीतरी उत्तर दिलं मी. महेश, पण मला हे सगळं असं फार वेळ नाही खेचता येणार. तू प्लीज कर काहीतरी. ते प्लॅन फसेल अरे. ती आली. मी फोन ठेवतो. बाय. ओके बाय. हाय हाय आलीस? चल लवकर जाऊ. संपदाताई चुकीचंच वागलीये, पण मी सुद्धा खोटीच बातमी घातली ना तिच्या कानावर. मी नाही बोलले, पण महेशला खोटं बोलण्याचाच सल्ला दिला मी. बाबांना जर हे समजलं तर त्यांना राग येईल का माझा? मी प्रामाणिकपणा सोडून संपदाताईचाच मार्ग धरला असं नाही ना वाटणार? नाही, कदाचित त्यांना समजेल की मी हे का केलं. आजी म्हणते तसं सरळ बोटाने हे तूप निघणारच नव्हतं, आणि बोट वाकडं केलं असतं तर ताईला कळलं असतं. म्हणून मी तूप गरम केलं. तरी आय एम सॉरी बाबा. आय एम सॉरी. अरे दादा, आलास तू? पहिली आलेच. घ्या पाणी. तुम्ही कपडे बदलून घ्या, फ्रेश वाटेल. मला कशाने फ्रेश वाटणार नाही आज. वाळिंबेला सस्पेंड केलं आणि त्याची एन्क्वायरी मला करायला सांगितली. दादा, हे तिसऱ्यांदा सांगतोस तू. अरे शांत हो ना. वाळिंबे साहेबांची काही चूक नाहीये ना, मग सुटतील ना ते. तो ढीक सुटेल रे. मग पण खऱ्याची दुनिया नाही हेच खरं. भाऊजी, चहा घ्या, म्हणजे थोडं फ्रेश वाटेल तुम्हाला. अहो, पण जगभर जे चाललंय त्याचा आपण कशाला त्रास करून घ्यायचा? अंजली, जगात खोटी नाणी चालतात म्हणून खरी नाणी कसाला लावून त्याची किंमत कमी करायची नसते. पण काका, मला 1 मिनिट काहीतरी बोलायचंय. थांब जरा, मी महत्वाचं बोलतोय. थांब जरा. बाबा, 1च मिनिट ना प्लीज. अगं तुला सांगितलं ना एकदा, कळत नाही का सांगून? नंतर बोल काय ते. राहू देत. आज होईल. बोल, बस. काका, आज ना आमच्या क्लासमध्ये प्रिन्सिपल सर आले होते. त्यांनी सगळ्यांना त्यांची नावं, घरात कोण कोण असतात हे सगळं विचारलं. मी जेव्हा त्यांना तुझं नाव सांगितलं ना, तेव्हा ते एवढे खुश झाले माहितीये. बर, ते ओळखतात का मला? नाही, ते नाही ओळखत. त्यांच्या शेजारी कोणतरी मिस्टर साठम राहतात. हा, शशिकांत साठम, आमच्या ऑफिस मधला आहे. त्यांनी सरांकडे तुझं खूप कौतुक केलं. शिवाय सरांनी तुझ्याबद्दल पेपरमध्ये सुद्धा वाचलं होतं ना. सर खूप खुश झाले. त्यांनी अख्ख्या क्लासला सांगितलं की हिचे काका खूप सच्चे आणि प्रामाणिक आहेत. ते मलाही म्हणाले की मोठेपणे तू तुझ्या काकांसारखीच हो. बघितलंस ना दादा, तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल सगळे बोलताय. आणि खऱ्या माणसाला परीक्षाही द्यावीच लागते असं तूच म्हणतोस ना नेहमी. अरे मग असे हातपाय गाळून कशाला बसतोयस? अरे
बाबा माझं झालं नाही अजून. अरे काका मला ना तुझा खूप अभिमान वाटला. आता हे तुला कसं कळणार ना, म्हणून मी काहीतरी आणलंय. अरे वा, मी बरोबर केलं ना? नाही म्हणजे मोठं गिफ्ट आणण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते ना. जुईल्या जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. आपल्या घरातले जेव्हा आपली कदर करतात ना, त्याच्यासारखी दुसरी भेट नाही जगात. तू एक वेळ माझ्यासारखी नाही झालीस तरी चालेल, पण तुला योग्य अयोग्य समजलं पाहिजे. तुझ्या स्वानंदी ताईसारखं. हे का उशीर करतायत? बाय द वे सॉरी हा, माझ्यामुळे तुला थांबावं लागलं. फार उशीर झाला ना मला. नाही 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 संपदा, वेळ अजून गेली नाहीये. म्हणजे वेळेत आलीस, ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे. वेळात तर यावंच लागलं मला. तुला माहितीये माझे 2 पाय गरम पाण्यात, हाताला नेलपेंट लावली होती आणि चेहऱ्यावर मास्क. मला तर काही मास्क का? मास्क फेशियल मध्ये लावावं लागतं. हा हे काय तुला इझी आहे ना सांभाळायला. मास्क सवय तुला. हो म्हणजे दर महिन्याला जाते ना मी पार्लर मध्ये, आणि तुला तर माहितीये माझा खर्च. संपदा, आय एम व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुला तुझा मास्क उतरावा लागला. इट्स ओके. आणि तसंही तुम्हाला अमेरिकेला घेऊन जाणार आहेस ना, सो तिथे मी करणार आहे फेशियल. हॅलो. हाय. सॉरी मॅडम, तुम्हाला इथे यावं लागलं. पण काय आहे, तुमची रक्कम पण मोठी आहे. शिवाय तुमची सही पण मॅच होत नाही. पण अशी कशी मॅच नाही झाली सही? तुम्ही एकदा ट्राय करून बघा. थँक्स. नाही मॅडम, ही सही पण जुळत नाही. काय सर, तुम्हाला तर माहिती आहे मी कित्येक वर्ष तुमच्या बँकेत अकाउंट होल्डर आहे. सो यू नो मी. तुम्ही बघा ना, काहीतरी ऍडजस्ट करा ना. नाही मॅडम, बँकेच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहे ना ते मला पूर्ण करावं लागतील. बघा ना एकदा प्लीज. बघा एकदा ट्राय करून बघा. ओके थांबा, शांतपणे आठवा. वाटल्यास 4-5 वेळा अजून सही करून बघा. 1 मिनिट. 4-5 वेळा का? त्याचं काय ना मॅडम, जर तुमची तिसरी सही जुळली नाही ना तर तुम्हाला कॅश काढता येणार नाही. व्हॉट? आणि तुमचं चेकबुकही संपलेलं आहे. साधारण नवीन चेकबुक यायला 7 दिवस तरी लागतात. ऐक ना, तू कॉन्सन्ट्रेट कर, शांतपणे सही कर. नाही मॅडम, ही सही पण जुळत नाही. बघा एकदा ट्राय करून बघा बरं. अशी कशी जुळत नाहीये? महेश, मी खूप पॅनिक होती. मला काहीच कळत नाही. आता तिसरी सही सुद्धा चुकली ना तर मग प्रॉब्लेम येतील. आपण एक काम करूया, तुझ्या मित्राच्या जयच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करूया. नाही चालेल. नाही नको नको. का? नाही नको. म्हणजे तू ट्राय करून बघ ना. नाही झालं तर ट्रान्सफर करता येतील ना पैसे. शेवटच्या करते 1-2 सह्या बघा, त्या नाही तर ट्रान्सफर करता येतील पैसे. बघूया आपली कुठली सूट होते ते बघ. ओके. हा, ही सही जुळते. आणि तुम्ही आमचे इतक्या वर्षाचे कस्टमर आहात
म्हणून इतका वेळ दिला. नाहीतर अशी सही जर जुळली नाही ना तर आम्ही कोणालाच पैसे देत नाही. थँक्यू सो मच. त्यात एवढी मोठी रक्कम काढताय तुम्ही. हो. यापुढे लक्षात ठेवा मॅडम, हीच सही चेकवर करा. थँक्यू. जोशी जरा आत या. ओके. ओके ओके. काय चाललंय काय तुझा आरशात? उजवा डोळा लवतोय माझा. माझ्या डाव्या तळ हाताला मगासपासून खास सुटली आहे. हे ललिता, ही दोन्ही लक्षणं अगं चांगली आहेत. उगाच काहीतरी बोलू नका. डाव्या हाताला खास सुचणं चांगली गोष्ट आहे आणि उजवा डोळा लावणं वाईट गोष्ट आहे. फार अपशकुनी आहे का ते? उगाच काहीतरी परळू नका तुम्ही. कुठल्या अपशकुनी मुहूर्तावर स्वानंद दिला सून म्हणून या घरात आणलेलं कोणाच ठाऊक. हे मात्र खरंय. नाहीचा माहेर श्रीमंत, नाहीला चांगल्या पगाराची नोकरी. दुसरी एखादी असते ना तर स्वतःच्या पगारातून मोठं घर घेतलं असतं, 3-4 BHKच. अरे मगाशी सांगून गेली, तुम्हाला काय हवं ते देते मी तुम्हाला. पण हिला कुठे माहिती मला काय हवंय? मला काय हवंय हिला कळलं असं तर काय हवं आणखीन. पुन्हा खरं म्हणजे मगाशीच तिला सांगायला पाहिजे होतं, मला जे हवंय ते तू देणार आहेस का? मला पैसे हवेत भरपूर, देणार आहेस? आई येऊ का? या. सॉरी. स्वानंदी, या ब्रीफकेस कुठून आला तुझ्याकडे? आई त्यानं मला विकत घ्याव्या लागल्या. आई मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ह्या घरातल्या प्रत्येक माणसाला जे हवंय ते त्याला कसं मिळेल, मला ना ह्याची सतत काळजी लागून राहिलेली असते. आणि ना ज्याला जे हवंय ते मिळालं ना की त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू फुलतं. मग मी विचार केला की तसं हसू तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा फुलावं यासाठी मला काय करता येईल. म्हणजे तुम्हाला जे हवंय, तुम्हाला जे प्रिय आहे ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल. आम्हाला काय हवंय ते तुला कसं कळलं? बाबा, कारण मी सगळं बघत असते आणि ते समजतही असतं मला. म्हणूनच तर प्रयत्न केले ना मी. आणि शेवटी माझ्या प्रयत्नांना यश आलं आणि तुम्हाला जे प्रिय आहे ते आज मिळालंय मला. मला काय हवंय हे तुला काय माहित? आई, माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे? मला नेमकं काय हवंय हे जर तुला कळलं असतं ना तर मी केव्हाच केलं असतं जे आज केलंय. आई, मी फक्त तुमच्यासाठी या वाटेवर चालले. निदान आता तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलेल अशी आशा नाही, मला खात्री आहे की तुम्ही नक्की खुश व्हाल. एक मिनिट हा. पाहिलं का मी म्हणाले तर तुम्हाला इंद्रदेवची निवड चुकणार नाही म्हणून. हो, लक्ष्मी आपल्या घरातच होती आणि आम्ही तिला ओळखलंच नाही. खरंय तुमचं, लक्ष्मी घरातच होती पण तरीही दोन्ही सोन्यांपैकी एकीतही तुम्हाला ती दिसली नाही. किती पैसे असतील एक अंदाज? 10 लाख. काय 10 लाख? पण एवढे पैसे तुझ्याकडे आले कुठून? आई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्हीच कोणाकोणाला दिलेले पैसे परत माझ्या जवळ येतात. परवा नाही का तुम्ही त्यांना बिल भरायला पैसे दिले होते, मग त्यांनी मला दिले, मग वहिनींना गरज होती म्हणून मी त्यांना दिले. आता हे पैसे म्हणजे हे पैसे माझे आहेत? हो, तुमच्यासाठीच आणलेत. ती गुढी सुने माझी, देते पैसे माझ्याकडे. सध्या तुमची ब्रीफकेस
नाहीये. हो का? काही हरकत नाही. काय आहे स्वानंदी, रिकामी आहे? अहो असं काय करता, आता रिकामी असते तरी भरायला किती वेळ लागतो? याच्यातले पैसे ह्याच्यात ट्रान्सफर करायचे फक्त. 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही. आण बाळा इकडे. नाही थांबा थांबा. ते करण्याआधी तुम्हाला माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील, तरच तुम्हाला ते पैसे मिळतील. आरामात, काही घाई नाहीये. तुम्ही ठरवा आपापसात की हो म्हणायचंय की नाही, मग आपण अटी बोलून घेऊ आणि मग होकार असेल तर काम झाल्यावर पैसे तुमचे. नाही पण मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. आई सावकाश, काहीच घाई नाहीये. नाही म्हणजे पैसे बघितल्यावर तुम्ही हेच म्हणणार याची खात्री होती मला. म्हणजे स्वानंदी तू काय समजतेस मला? आई आत्ता माझ्याजवळ 10 लाख रुपये आहेत. तुम्ही रागावणार नाही माझ्यावर, हो ना? नाही ती रागावली नाहीच आहे तुझ्यावर. नाही हो की नाही? हो म्हणजे इतक्या गुणी सुनेवर कोण कशाला रागवेल नाही का? पण स्वानंदी तुझ्याकडे एवढे पैसे तुला नाही सांभाळता येणार. ते माझ्याकडे मी सांभाळते. आधी तुम्ही आपापसात बोलून घ्या ना, विचार करा ना थोडा, मग आपण बघू पुढचं काय ते. पण तोपर्यंत कुणालाही काहीही सांगू नका, नाहीतर पैसे जसे आलेत तसे परत जातील. सत्य आहे. येते, विचार करा. Nanda Sukya Bhari,